वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथा परं पुण्डरीकायतातं मुनिन्द्र समागम्य तिष्ठन् परमानन्दमङ्गलं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं करुणावरुणालय जगन्नियंता भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंतिक करुणेनं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांच्या परमपवित्र छत्रछायेखाली आजपासून 3 दिवस श्री पसायदानाचं चिंतन आपण करणार आहोत। आज प्रथम पुष्प माऊलींच्या चरणी आपण समर्पित करणार आहोत। निमित्त आहे ते कालिका सभागृहाच्या उद्घाटनाचं आणि सभागृहामध्ये दैवी विचारांची देवाणघेवाण व्हावी या उदात्त दृष्टिकोनातून आपण श्री पसायदानाचं चिंतन हे घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची लाडकी प्रार्थना म्हणून पसायदानाला ओळखलं जातं। असा महाराष्ट्रामध्ये तरी कुणी नसेल ज्याला पसायदान पाठ नाही आणि जर असा कोणी असेल तर त्याला तत्वतः महाराष्ट्रात मी आहे असं म्हणण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त होत नाही। म्हणूनच अशा पसायदानाचं चिंतन आपण करत आहोत। ज्ञानोबारायांनी जे पसायदानाच्या रूपानं जगाला दिलं ते अपूर्व आहे। मला असं वाटतं पसायदान म्हणजे लघु ज्ञानेश्वरीच आहे। ज्ञानेश्वरीचं संक्षिप्त रूप म्हणजे पसायदान आहे असं म्हणण्यामागचा उद्देश वेगळा आहे। ज्ञानेश्वरी प्रमाणच पसायदानामध्ये काव्य आहे। ज्ञानेश्वरी प्रमाणच अर्थातच ज्ञानेश्वरीचा तो एक भाग आहे, पण थोडंसं जर आपण आतमध्ये जाऊन विचार करायचा ठरवलं तर कर्म उपासना ज्ञान ही वेदाची त्रिकांड ही आपल्याला पसायदानामध्ये सुद्धा सापडते। म्हणून वेदार्थाची साठवण सुद्धा ज्ञानोबारायांनी पसायदानाच्या रूपानं केलेली आहे असं म्हटलं तर गौण ठरणार नाही। जे खळांची व्यंकटी सांडो इथं ज्ञानोबारायांनी आसुरी संपत्तीचं वर्णन केलं, म्हणून आसुरी संपत्तीचा समावेश सुद्धा इथं आहे। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या बोलण्यातून ज्ञानोबारायांनी दैवी संपत्तीनं युक्त असणारे लोक कसे असतात याचं सुद्धा वर्णन केलं। खलांचं वर्णन करताना तमोगुण कसा प्रकर्षानं खलांमध्ये असतो दुष्टांमध्ये असतो त्याचंही वर्णन केलं। स्वधर्माच्या माध्यमातून इच्छित प्राप्त करावं सर्व लोकांनी आणि असे जे लोक आहेत ज्यांना इच्छित हवं आहे यांच्या दृष्टीनं किंवा या लोकांचा निर्देश करून त्यांच्यामध्ये असणाऱ्या थोड्याशा रजोगुणाचाही निर्देश ज्ञानोबारायांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर चंद्रमेजे आलांछन वगैरे संतांची लक्षणं संतस्तवन करून ज्ञानोबारायांनी सज्जनांच्या रूपानं सत्वगुणाचाही प्रकर्षानं विचार या पसायदानामध्ये केलेला आहे असं मला वाटतं। ज्ञानोबारायांना प्रिय असणारं संतस्तवन मुक्तकंठानं वेळोवेळी ज्ञानेश्वरी जसं ज्ञानोबारायांनी केलं तसं पसायदानामध्ये सुद्धा केलं। एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो किंवा आता विश्वात्मके देवे या दोनच शब्दामधून ज्ञानोबारायांनी विश्वरूपाचं दर्शन आपल्याला पसायदानातून घडवलं, ज्याच्यासाठी भगवंतांनी स्वतंत्र गीतेतला 11वा अध्याय खर्च केला। ते विश्वरूप दर्शन सुद्धा ज्ञानोबारायांनी या 2 शब्दामधून आपल्याला घडवलं पसायदानामध्ये। सर्वसुखी सर्वांनी व्हावं असं म्हणताना तत्वज्ञानाचा प्रकर्षानं निर्देश ज्ञानोबारायांनी केला, म्हणून ज्ञानेश्वरीतली सगळीच्या सगळी अंग पसायदानामध्ये आलेली आहेत असं म्हणलं तर निश्चितच माझ्या दृष्टीनं तरी गौण ठरत नाही। पसायदान म्हणजे काय? पसायदानाचा मुनींच्या दृष्टीनं विचार केला तर पसायदान हे मंत्र रूपानं कार्य करतं। मंत्र काय करतो? मननानं जो तारतो त्याला मंत्र म्हणतात।
मननात त्रायते इति मंत्रः. म्हणून पसायदानाचं निष्ठेनं चिंतन केलं. अहो ज्ञानेश्वरी सगळी थोडी बाजूला राहू द्या क्षणभर. नुसत्या पसायदानाचं जरी निष्ठेनं चिंतन केलं, मननात त्रायते इति मंत्रः या उक्तीप्रमाणे, या व्याख्येप्रमाणे पसायदान मंत्र असल्यामुळे भवसागरातून ते तारून नेणार आहे याच्यातही संशय नाही. ज्ञानोबांच्या दिव्य प्रतिभेमधून जे प्रार्थना सूक्त जगाला मिळालं ते म्हणजे पसायदान आहे. आपल्याला पुरुष सूक्त माहिती आहे, देवी सूक्त माहिती आहे, श्री सूक्त माहिती आहे, अशी अनेक सूक्त आहेत. पण प्रार्थना सूक्त जर कोणतं असेल तर ते पसायदान आहे. ज्ञानोबांचं जर वर्णन थोडक्यात करायचं झालं, तुम्ही म्हणाल चालू आहे विषय पसायदानाचा, ज्ञानोबांचं वर्णन का चालू आहे? ज्ञानोबांचं थोडंसं वर्णन केल्याशिवाय पसायदानाची खोली आपल्याला लक्षात येणार नाही, म्हणून थोडंसं सांगणं गरजेचं आहे. कवी ज्ञानोबराय आहेत, रसिक ज्ञानोबराय आहेत, योगी आहेत, महावैष्णव आहेत, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत. आणि अशा ज्ञानोबरायांच्या अनुभूती विश्वातून प्रगट झालेलं पसायदान आहे. आमच्यासारख्यांनी पसायदान सांगावं तेव्हा अनेक ग्रंथाचं अवलोकन करून ते सांगितलं जातं. पण ज्ञानोबा जेव्हा पसायदान जगाला देतात ते त्यांना शब्द कुठून तरी आणावे लागलेले नाही आहेत. त्यांच्या त्या दिव्य अनुभूतीतून ते प्रगट झालेले शब्द आहेत. ते नुसते शब्द नाही आहेत, ते शब्द ब्रह्म आहे, म्हणून त्याला विशेष महत्व आहे. ज्ञानोबांची उंची किती असेल कधी कधी विचार केला तुम्ही बघा, डोंगर टेकडीवर आपण गेलो आणि खाली गावाकडे बघितलं तर गावातली घरं छोटी छोटी दिसतात. सगळ्या विश्वासाठी प्रार्थना जेव्हा ज्ञानोबांना करावी वाटते तेव्हा अवकाशापेक्षाही उत्तुंग व्यक्तिमत्व असल्याशिवाय सगळं विश्व छोटं वाटतंय त्यांना, म्हणून सगळ्या विश्वासाठी त्यांना प्रार्थना करावीशी वाटते. सगळ्या विश्वाविषयी त्यांना कळवळ आहे, म्हणून ज्ञानोबांनी पसायदानामध्ये सर्वांसाठी मागितलं. असं एक वर्णन येतं गीतेबद्दल. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सामधून ज्ञानोबांनी विश्वरूपाचं दर्शन आपल्याला पसायदानातून घडवलं, ज्याच्यासाठी भगवंतांनी स्वतंत्र गीतेतला 11वा अध्याय खर्च केला. ते विश्वरूप दर्शन सुद्धा ज्ञानोबांनी या 2 शब्दामधून आपल्याला घडवलं पसायदानामध्ये. सर्वसुखी सर्वांनी व्हावं असं म्हणताना तत्वज्ञानाचा प्रकर्षानं निर्देश ज्ञानोबांनी केला, म्हणून ज्ञानेश्वरीतली सगळीच्या सगळी अंग पसायदानामध्ये आलेली आहेत असं म्हणलं तर निश्चितच माझ्या दृष्टीनं तरी गौण ठरत नाही. पसायदान म्हणजे काय आहे? पसायदानाचा मुनींच्या दृष्टीनं विचार केला तर पसायदान हे मंत्र रूपानं कार्य करतो. मंत्र काय करतो? मननानं जो तारतो त्याला मंत्र म्हणतात. मननात त्रायते इति मंत्रः. म्हणून पसायदानाचं निष्ठेनं चिंतन केलं. अहो ज्ञानेश्वरी सगळी थोडी बाजूला राहू द्या क्षणभर. नुसत्या पसायदानाचं जरी निष्ठेनं चिंतन केलं, मननात त्रायते इति मंत्रः या उक्तीप्रमाणे, या व्याख्येप्रमाणे पसायदान मंत्र असल्यामुळे भवसागरातून ते तारून नेणार आहे याच्यातही संशय नाही. ज्ञानोबांच्या दिव्य प्रतिभेमधून जे प्रार्थना सूक्त जगाला मिळालं ते म्हणजे पसायदान आहे. आपल्याला पुरुष सूक्त माहिती आहे, देवी सूक्त माहिती आहे, श्री सूक्त माहिती आहे, अशी अनेक सूक्त आहेत. पण प्रार्थना सूक्त जर कोणतं असेल तर ते पसायदान आहे. ज्ञानोबांचं जर वर्णन थोडक्यात करायचं झालं, तुम्ही म्हणाल चालू आहे विषय पसायदानाचा, ज्ञानोबांचं वर्णन का चालू आहे? ज्ञानोबांचं थोडंसं वर्णन केल्याशिवाय पसायदानाची खोली आपल्याला लक्षात येणार नाही, म्हणून थोडंसं सांगणं गरजेचं आहे. कवी ज्ञानोबराय आहेत, रसिक ज्ञानोबराय आहेत, योगी आहेत, महावैष्णव आहेत, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत. आणि अशा ज्ञानोबरायांच्या अनुभूती विश्वातून प्रगट झालेलं पसायदान आहे. आमच्यासारख्यांनी पसायदान सांगावं तेव्हा अनेक ग्रंथाचं अवलोकन करून ते सांगितलं जातं. पण ज्ञानोबा जेव्हा पसायदान जगाला देतात ते त्यांना शब्द कुठून तरी आणावे लागलेले नाही आहेत.
त्यांच्या त्या दिव्य अनुभूतीतून ते प्रगट झालेले शब्द आहेत. ते नुसते शब्द नाही आहेत, ते शब्द ब्रह्म आहे, म्हणून त्याला विशेष महत्व आहे. ज्ञानोबरायांची उंची किती असेल कधी कधी विचार केला तुम्ही बघा. डोंगर टेकडीवर आपण गेलो आणि खाली गावाकडे बघितलं तर गावातली घरं छोटी छोटी दिसतात. सगळ्या विश्वासाठी प्रार्थना जेव्हा ज्ञानोबरायांना करावी वाटते तेव्हा अवकाशापेक्षाही उत्तुंग व्यक्तिमत्व असल्याशिवाय सगळं विश्व छोटं वाटतंय त्यांना, म्हणून सगळ्या विश्वासाठी त्यांना प्रार्थना करावीशी वाटते. सगळ्या विश्वाविषयी त्यांना कळवळ आहे, म्हणून ज्ञानोबरायांनी पसायदानामध्ये सर्वांसाठी मागितलं. असं एक वर्णन येतं गीतेबद्दल. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. दूध जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतारामध्ये जगाला दिलं तेव्हा ते उपनिषद रूपी गाईचं दूधही आपल्यासारख्या अज्ञानी तान्ह्या बाळांना पचेन असं झालं. लहान बाळ असतं त्याला आईचं दूध लागतं का गाईचं लागतं? आईचं लागतं त्याला. सकाळपासून बसलेलो आहे म्हणून झोप वगैरे येत नाहीये ना. आपण जरी सोमवंशी असलो तरी कुंभकर्ण आपण नाही आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. कुंभकर्णाच्या बायकोला आपण आतमध्ये प्रवेश नाही द्यायचा आहे. तसे सगळे फ्रेश आहेत, त्यात काही संशय नाही. पण लहान बाळाला गाईचं नाही आईचं दूध लागतं. मग जेव्हा ज्ञानोबरायांना कळलं की समाज अज्ञानी आहे, गीतामृत त्यांना पचत नाहीये, रुचत नाहीये, कळत नाहीये, तेव्हा ज्ञानोबरायांना पान्हा फुटला आणि ज्ञानेश्वरी प्रगटली. ज्ञानेश्वरी जेव्हा प्रगटली माऊलीला पान्हा फुटल्यानंतर, तेव्हा ते ज्ञानेश्वरी रूपी दूध ज्ञानोबरायांनी आपल्या सर्वांना दिलं आणि ते पचायला सोपं आहे, कळू शकतं. ज्ञानेश्वरी जर कळत नसेल तर एकनाथी भागवताची पारायणं करावीत, म्हणजे ज्ञानेश्वरी कळायला सोपं जातं. म्हणून गुरुदेव रानडेंना एकाने विचारलं, इतर भाष्य आणि ज्ञानेश्वरी याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? तेव्हा रानडेंनी सांगितलं, गुरुदेव रानडेंनी सांगितलं, ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे इतर गीता भाष्यांपेक्षा, कारण ती तत्वज्ञान परक आहे, तत्वज्ञानाचा साक्षात्कार करून देणारी आहे किंवा जीवाला शिवाची भेट घडवून देणारी आहे, म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. एका वारकऱ्याला विचारण्यात आलं, का हो गीतेवर एवढी भाष्य झाली, मधुसूदन सरस्वतींचं भाष्य आहे, शंकरानंदांचं भाष्य आहे, जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेलं गीता भाष्य आहे, एवढी सगळी भाष्य ज्ञानेश्वरीवर गीतेवर असताना तुम्हाला ज्ञानेश्वरीच का आवडते? तुम्ही ज्ञानेश्वरीचंच अध्ययन का करता? ज्ञानेश्वरीचीच पारायण का करता? इतर भाष्य गीतेवरची तुम्ही का वाचत नाही? तेव्हा वारकऱ्यांनी उत्तर दिलं, आपल्या आईला भरपूर दूध असल्यानंतर बाळाला दुसऱ्याच्या आईकडे बघायची गरज नसते, म्हणून आमची ज्ञानराज माऊली दुधानं परिपूर्ण आहे, आम्हाला दुसऱ्या भाष्यांची गरज नाही आहे, दुसऱ्या भाष्यांचा आधार घ्यायची गरज नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हे सर्वश्रेष्ठ गीतेवरचं भाष्य ठरलं. का ठरलं? 56 भाषेचा केलासे गौरव. 56 भाषेचा गौरव ज्ञानोबरायांनी केला. दृष्टांत, सिद्धांत, रूपक सगळं ज्ञानोबरायांनी अतिशय, म्हणजे जिथं आपली बुद्धी स्थिरावते, आपल्याला जिथं काहीच कळत नाही, बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरीचा अर्थ सार्थ ज्ञानेश्वरी वाचूनही लागत नाही, असे ज्ञानोबरायांनी शब्द, रूपक, दृष्टांत, सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये मांडले. म्हणून ज्ञानेश्वरीला आणखी एक नाव आहे, गोड नाव आहे, भावार्थ दीपिका. भगवंताचं जे जे बोलायचं राहून गेलं होतं ते ते ज्ञानोबरायांनी पूर्ण केलं. भगवंताचा भावार्थ ज्ञानोबरायांनी प्रगट करून दाखवला. म्हणून एक आहे यथार्थ दीपिका आणि दुसरी आहे भावार्थ दीपिका. भाव भगवंताचा कळतो कुणाला? जो भक्त आहे त्यालाच भगवंताचा भाव कळतो, किंवा जे स्वतः भगवान आहेत त्यांना भगवंताचा भाव कळतो. म्हणून अवतार पांडुरंग होऊन ज्ञानेश्वरीनं भगवान श्रीकृष्णाचा भाव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपातून प्रगट करून दाखवला. आणि याच ग्रंथाच्या, ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाच्या उपसंहारामध्ये केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. पसाय या शब्दाचा संस्कृत जर आपण विचार करायला लागलो तर त्याचा सरळ सरळ अर्थ आहे प्रसाद. प्रसाद शब्दाचाच थोडासा अपभ्रंश झाला आणि पसाय
असा गोड शब्द तयार झाला. प्रसाद कसा असतो, आणि त्याही बरोबर नुसता पसाय हा शब्द लावलेला नाहीये, त्याच्या पुढे दान हा शब्द लावलेला आहे. दान हा सुद्धा एक गोड शब्द आहे. कसा गोड आहे? धर्मशास्त्र सांगतं, एखाद्या वस्तूवरची स्वतःची मालकी काढून घेणं, जेव्हा ती दुसऱ्याला वस्तू दिली जाते तेव्हा समोरच्या व्यक्तीची त्या वस्तूवर मालकी प्रस्थापित होणं म्हणजे दान आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं फूल मला दिल्यानंतर काय झालं, तुम्ही ते दान मला केलंय, तुम्ही ते मला भेट म्हणून दिलंय, तेव्हा त्या फुलावरची तुमची मालकी संपली. आता त्या फुलावर माझी मालकी प्रस्थापित झाली. मग त्या फुलाचं मी काय करायचं हे मी ठरवायचंय. याला दान म्हणतात. आणि दान असं असतं ज्याच्यानं दाताही प्रसन्न झाला पाहिजे आणि ग्रहिता म्हणजे ज्यानं ग्रहण केलेलं आहे तोही प्रसन्न झाला पाहिजे, त्याला दान म्हणतात. नाहीतर एखाद्याकडे भरपूर आहे पण दान देताना त्याचे हात थरथर कापत असतील तर ते दान होत नाही. बळजबरीनं केलेलं ते म्हणजे मागं लागून आता समाजात प्रतिष्ठाच मिळावी म्हणून दिलेलं, बळजबरीनं दिलेलं ते ठरतं, त्याला दान म्हणत नाही. दात्याची प्रसन्नता आणि जो ग्रहण करणार आहे त्या ग्रहत्याची सुद्धा प्रसन्नता ही दानामध्ये अपेक्षित असते. म्हणून पसाय म्हणजे प्रसाद. प्रसाद कशाला म्हणायचं? प्रसाद असतो प्रसन्नता. ज्ञानोबरायांनी थोडक्यात या पसायदानामध्ये काय मागितलंय? किंबहुना सर्व सुखी, सगळेजण सर्व सुखानं प्राप्त व्हावेत, युक्त व्हावेत, हे ज्ञानोबरायांनी मागून घेतलं. म्हणून ही प्रसन्नता जगाला देणं हे ज्ञानोबरायांना योग्य वाटलं, किंवा ज्ञानोबरायांना वाटलं की जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, अज्ञानी आहेत, त्यांनी सर्व सुखानं परिपूर्ण व्हावं. म्हणून त्यांनी विश्वात्मक देवाकडे मागितलं, तोषोनी मज द्यावे पसायदान, हे मला हे पसायदान मिळावं, म्हणजे मला हा प्रसाद मिळावा. मग प्रसाद असतो प्रसन्नता, प्रसन्नतेचा प्रसाद मिळावा. प्रसादाचं फार मोठं महात्म्य आहे. भगवंताचा प्रसाद प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे असं धर्मशास्त्र सांगतं. म्हणून प्रसादाचा कधीही कोणत्याही पद्धतीनं अपमान होऊ नये असं धर्मशास्त्राचं मत आहे. प्रसादामध्ये किती मोठी ताकद असते. आमचे गुरुजी सांगायचे, जगन्नाथपुरीला एक भक्त होते, त्यांचं नाव होतं सुरासुरानंद, आणि ते दिंडी घेऊन निघालेले होते. बरोबर अनेक वैष्णव होते, त्या वैष्णवांना घेऊन ते निघाले होते. जाता जाता यवनांनी ठरवलं, वैष्णव निघालेले त्यांचं वैष्णवत्व भंग करावं म्हणून त्यांना मांस खाऊ घालायचं प्रसाद म्हणून, असं यवनांनी ठरवलं. प्रसाद शिजवण्यात आला, त्याच्यामध्ये मांसाचे तुकडे घालण्यात आले. सगळ्यांना सांगितलं भगवंताचा प्रसाद आहे, तुम्ही थांबा. सगळे वैष्णव थांबले, प्रसाद घेतला. सगळ्यांनी तो प्रसाद घेतला. चव वेगळी लागली, विशिष्ट लागली, म्हणून अजून मागून घेतला बाकीच्या वैष्णवांनी, आणि तो प्रसाद भरपूर पोटभर खाल्ला. प्रसाद प्रसादच असतो, तो थोडा मिळाला तरी कल्याण करणारा असतो आणि भरपूर मिळाला तरी कल्याण करणारा असतो. मग त्या सगळ्या वैष्णवांनी आणखी खायला सुरुवात केली, भरपूर प्रसाद खाल्ला. यवन तो प्रसाद संपल्यानंतर सगळ्यांना पाठवून द्यायला लागले. सगळे वैष्णव आणि सुरासुरानंद असे निघाले. जाता जाता थोड्या अंतरावर गेल्यानंतर सुरासुरानंद नावाचे भक्त होते, त्यांनी सांगितलं की तुमचं वैष्णवत्व खंडित झालं. म्हणे का वैष्णवत्व खंडित झालं? कारण तुम्ही जो प्रसाद खाल्ला तो अपवित्र होता, त्याच्यामध्ये मांसाचे तुकडे होते. म्हणे कसं काय तुम्ही ओळखलं? सुरासुरानंद म्हणायला लागले, तुम्ही उलटी करून बघा. सगळ्यांना उलटी करायला लावली तर त्याच्यातून मांसाचे तुकडे बाहेर पडले. मग सुरासुरानंदांना ते वैष्णव बोलायला लागले, जसं आम्ही प्रसाद खाल्ला तसं तुम्ही प्रसाद खाल्ला. जर आमचं वैष्णवत्व भंग झालं तर तुमचंही वैष्णवत्व खंडित झालं. म्हणे माझं नाही झालं. म्हणे तुमचं कसं नाही झालं? कारण सुरासुरानंद बोलायला लागले, तो प्रसाद मी प्रसाद बुद्धीनं खाल्ला, चव लागली म्हणून खाल्ला नाही, चवीनं नाही खाल्ला. म्हणे सिद्ध करून दाखवा. आमच्या उलटीमधून मांसाचे तुकडे पडले, तुमच्यातून काय पडते बघू. त्यांनाही उलटी करायला लावली. तर चमत्कार असा घडला कलियुगामध्ये, सुरासुरानंदाने जेव्हा उलटी केली त्याच्यातून तुळशीची पानं बाहेर पडली.
म्हणून भगवंताचा प्रसाद जर प्रसाद बुद्धीनं घेतला तर ते चिन्मय तत्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मग साधूकडे गेल्यानंतर जेव्हा ज्ञानोबरायांचं दर्शन करायला आपण जाऊ, आपल्याला अपेक्षा असते प्रसाद मिळावा. मंदिरामध्ये कुणी असलं, प्रसाद दिला, 4 फुटाणे दिले, काही साखर दिली, नारळ दिला, आपल्याला आनंद होतो. पण तो प्रसाद सामान्य बुद्धीनं आहे. खरा प्रसाद कसा आहे? ज्ञानोबरांना मागायचं आहे, प्रसादस्तु प्रसन्नता, जो लुटे ना फीकी पडे कभी, मुझे वो मधुर मुस्कान दे. आमच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य आहे, जी प्रसन्नता आहे, ती कमी होऊ नये हे ज्ञानोबरांना मागायचं आहे. आणि हाच खरा प्रसाद आहे. हा प्रसाद जेव्हा संतांकडे मागितला जातो तेव्हा संतांना तो देतानाही आनंद होतो, आणि आपल्याला जर त्या प्रसादाची प्राप्ती झाली तर घेणाऱ्यालाही त्याचा आनंद शाश्वत प्राप्त होतो. म्हणून तोषोनी मज द्यावे पसाय दान, हे प्रसन्नतेचा प्रसाद विश्वात्मक देवानी मला द्यावा, असं ज्ञानोबरांनी पसाय दानाच्या मार्फत मागितलेलं आहे. पसायदान याचा सामान्य अर्थ आपण पाहिला, पण टीकाकारांनी, भाष्यकारांनी या पसायदानावर अनेक व्याख्या केल्या. म्हणे प्रसायदान एक प्रार्थना आहे. मग ती प्रार्थना कशी असते? प्रार्थना कशाला म्हणायचं? प्रकृष्ट अर्थना प्रार्थना. श्रेष्ठ अशी अर्थना म्हणजे मागणी म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठ मागणं म्हणजे प्रार्थना करणं आहे. भीक मागणं म्हणजे प्रार्थना करणं नाही आहे. मी नेहमी कथेमध्ये सांगत असते, देवाला आपण जातो, छोटे भिकारी असतात ते बाहेर भीक मागतात, आणि मोठे भिकारी आत जाऊन भीक मागतात. देवा गाडी दे, अमुक दे, तमुक दे. ही सुद्धा भीकच आहे देवाकडे मागितलेली. म्हणून आपल्याला कोणतं भिकारी व्हायचंय का भिकारीच व्हायचं नाही, आपल्याला भक्त व्हायचंय, याचा आपण विचार करायचा आहे. लोक म्हणतात देवाकडे आपण प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? अमुक दे, तमुक दे ही प्रार्थना केली. याला प्रार्थना म्हणत नाही. श्रेष्ठ अशी मागणी म्हणजे प्रार्थना, प्रकृष्ट अर्थना प्रार्थना. पसायदानाचं बीज भागवतात आहे, लक्षात घ्या. भागवताच्या 7म स्कंदामध्ये किंवा आणखी थोडंसं पुढं गेलं आपल्याला 5म स्कंदामध्ये जेव्हा प्रल्हादाचं चिंतन येतं, 5म स्कंदामध्ये अनेक प्रकारचं भूगोल खगोल वर्णन करताना प्रल्हाद कोणत्या लोकात राहतो, तो कशी प्रार्थना करतो, नरसिंह रूपाची कशी पूजा वगैरे करतो, अर्चना वगैरे करतो, याचं वर्णन 5म स्कंदात आहे. आणि प्रल्हादाचं चरित्र हे 7म स्कंदात आहे. तर त्या 5म स्कंदामध्ये नरसिंह भगवंताची प्रार्थना जेव्हा येते तेव्हा स्वस्त्यस्तु विश्वस्य खलप्रसीदता अशी प्रल्हादानं नरसिंह भगवंताला प्रार्थना केलेली आहे. आणि तेच प्रार्थनेचं बीज आपल्याला ज्ञानोबरांच्या पसायदानामध्ये दिसतं, किंवा त्याचाच विस्तार आपल्याला पसायदानामध्ये दिसतो. म्हणून प्रकृष्ट अर्थना, श्रेष्ठ मागणी म्हणजे प्रार्थना, किंवा प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना, श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठांनी म्हणजे पसायदान कुणी मागितलंय? ज्ञानोबरांनी मागितलंय. कुणाकडे मागितलंय? निवृत्तीनाथांकडे मागितलंय, ज्याला विश्वात्मक देव ज्ञानोबराय म्हणतात. अशा निवृत्तीनाथांकडे ते पसायदान मागितलंय. विश्वात्मक देवाला ते पसायदान मागितलेलं आहे. म्हणून श्रेष्ठांनी केलेली याचना म्हणजे प्रार्थना असेल तर ज्ञानोबरायांसारख्या श्रेष्ठांनी केलेली ती मागणी आहे. म्हणून त्याला विशेषत्वानं प्रार्थना असं संबोधायला हरकत नाही. किंवा प्रकृष्टेभ्यो अर्थना प्रार्थना, श्रेष्ठासाठी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना, किंवा श्रेष्ठासाठी केलेली याचना म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठासाठी मागितलंय का? श्रेष्ठासाठी मागितलंय, आणि दुर्जनासाठी सुद्धा मागितलंय, पण विशेषत्वानं श्रेष्ठासाठी मागितलंय. सुरुवात मात्र दुर्जनापासून केलेली आहे. दोघांसाठी मागणी मागितली आहे. श्रेष्ठा म्हणजे प्रकृष्टेभ्यो अर्थना प्रार्थना या व्याख्येतून विचार करायचा झाला तर आणि ग्रंथोपजीवीये, विशेषी लोकीये म्हणजे ग्रंथोपजीवी लोकांसाठी ज्ञानोबराय मागतात, आणि ज्ञानी भक्तासाठी सुद्धा ज्ञानोबराय मागतात. म्हणून श्रेष्ठासाठी केलेली ही प्रार्थना आहे. म्हणून पसायदान एक प्रकारची श्रेष्ठ प्रार्थना आहे असं आपल्याला म्हणता येईल.
किंवा प्रकृष्टादर्थना प्रार्थना, श्रेष्ठापासून मागून घेणं यालाही प्रार्थना म्हणतात. श्रेष्ठांनी मागितलं आणि श्रेष्ठापासून मागितलं. ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत म्हणून श्रेष्ठांनी मागितलं आणि श्रेष्ठांपासून मागितलं म्हणजे कुणाकडून? निवृत्तीनाथांकडून मागितलं, विश्वात्मक देवापासून मागितलं, देवाकडे मागितलं. आपणही म्हणतो अहो आम्ही तिथं गेलो आणि त्यांची खूप प्रार्थना केली, त्यालाही प्रार्थना म्हणत नाही. जीवाला, सामान्य व्यक्तीला, धनिकाला केलेली याचना ही मगाशी सांगितल्याप्रमाणे भीकच असते, त्याला प्रार्थना म्हणू शकत नाही. आपण जरा चांगला शब्द वापरायचा म्हटलं तर विनंती म्हणू शकतो, पण ती प्रार्थना असू शकत नाही. श्रेष्ठ याचना असावी, श्रेष्ठासाठी मागितलेली असावी, श्रेष्ठांनी मागितलेली असावी आणि श्रेष्ठाला मागितलेली असावी, त्याला प्रार्थना म्हणतात. म्हणून पसायदान ही एक विशिष्ट प्रार्थना आहे, जी प्रार्थना या सगळ्या व्याख्यांमध्ये बसते, सगळ्या व्याख्यांमध्ये बसते. बरं, त्यातही पुन्हा दोन प्रकार आहेत प्रार्थनेमध्ये. एक असते वैयक्तिक प्रार्थना आणि दुसरी असते सामुदायिक प्रार्थना. वैयक्तिक प्रार्थना आपण जेव्हा देवाकडे करतो तेव्हा त्याला काही नियम आहेत. लोक म्हणतात आम्ही प्रार्थना करतो पण पूर्णच होत नाही, त्याला काही नियमाने बद्ध करून देवाजवळ मागावं लागतं तेव्हा ते पूर्ण होतं. कोणते प्रार्थनेचे नियम आहेत? प्रार्थना करताना पहिला नियम वैयक्तिक प्रार्थनेसाठी सांगितला, देवाकडे आपल्यासारख्या सामान्यांनी प्रार्थना करताना भगवत विश्वासपूर्वक प्रार्थना झाली पाहिजे. पहिल्यांदा भगवंतावर नितांत विश्वास असला पाहिजे प्रार्थना करताना. आपलं कसं आहे, देव आहे का नाही याच संभ्रमात आहे आपण. अजून पूर्वजांनी मानलंय म्हणून आपण देवाला मानतोय, आपल्याला अनुभव आहे का हो देवाचा? नाही. धर्मावर विश्वास ठेवलाय काही प्रमाणात म्हणून आपण देवाला मानतोय. किंवा स्पष्टच बोलायचं झालं तर आपलं काही संसारात वाटोळं होऊ नये या भीतीनं आपण देवाला मानतोय. असं नाही केलं देवाचा कोप झाला तर काय करावं म्हणून आपण देवाला मानतोय. मग जेव्हा भगवत विश्वास असतो, भगवत विश्वासपूर्वक मागणी केली जाते तेव्हा ती प्रार्थना ठरते. हा प्रार्थनेचा पहिला नियम आहे, भगवत विश्वास असणं. आमचे गुरुजी त्याच्यासाठी एक उदाहरण द्यायचे. एकदा नारद महर्षी दुर्योधनाकडे गेले. नमस्कार केला नारदांना दुर्योधनाने. नमस्कार केल्यानंतर दुर्योधनाने विचारलं, नारदजी भगवान काय करताय? नारदांचं व्यक्तिमत्व माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व आहे. तसे सगळे संत प्रिय आणि श्रेष्ठ आहेतच, पण त्यातल्या त्यात नामदेवराय आणि नारदजी हे अतिशय गोड व्यक्तिमत्व आहेत दोन. आणि नारदांचं असं आहे ते कोणत्याही पार्टीमध्ये चालतात. आजही समाजात आपल्या अशी माणसं आहेत, सगळ्या पार्टीत चालतात. असुरांकडे गेले तरी चालतात, देवांकडे गेले तरी चालतात, सज्जनांकडे गेले तरी चालतात, दुर्जनांकडे गेले तरी चालतात, असे चालतात. तसं नारदजींचं आहे, सगळ्या पार्टीत चालतात. दुर्योधनाकडे गेले, नारदांना नमस्कार केला आणि विचारलं दुर्योधनाने, भगवान काय करताय? सहज विचारलं. नारदांनी सांगितलं, भगवानना सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढताय. भगवान काय करतायत? सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढताय. खरं वाटलं का हो तुम्हाला? वाटलं का मला सांगा? नाही वाटणारच नाही, आपण दुर्योधनाचेच वंशज आहे, आपल्याला कशाला खरं वाटेल. मग दुर्योधनालाही वाटलं नाही. दुर्योधन म्हणाला, काय थापाडेत म्हणे तुम्ही, तुमचा देवही थापाडे, तुम्ही थापाडे, खोटारडे. म्हणे सुईच्या छिद्रातनं कधी हत्ती बाहेर निघत असतो का? निघणारच नाही म्हणे. नारद म्हणाले, बरोबर आहे तुझं, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. नारदजी तिथून उठले आणि युधिष्ठिराकडे आले. धर्मराज युधिष्ठिराने जेव्हा नारदांना पाहिलं, पूजयामास विधिवन् नारदं सुरपूजितम्, नारदांची पूजा केली. धर्मराज युधिष्ठिराने पाय धुतले. साधूचं चरणतीर्थ घरामध्ये शिंपडलं की वंशवृद्धी होते असं धर्मशास्त्र सांगतं. म्हणून त्यांचे पाय धुतले, सगळ्या घरामध्ये त्यांच्या चरणतीर्थाचं सिंचन केलं, नमस्कार केला आणि मग विचारलं, कसे आहात? मग सांगितलं नारदाने, आम्ही बरे आहेत, आम्हाला काय, भगवंताच्या दासाला हरीची या दासा हरी दाही दिशा, आम्ही आनंदात आहे म्हणे. मग विचारलं, माझे प्रभू कसे आहेत, काय करतायत?
धर्मराज युधिष्ठिराने जेव्हा अतिशय विनम्रतापूर्वक विचारलं तेव्हा नारदांनी तेच सांगितलं. म्हणे भगवानना सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढतायत. म्हणे भगवान. धर्मराज युधिष्ठिराने ते ऐकलं, त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. नारदांचे पाय धरले आणि सांगितलं, नारदजी अहो भगवान आहेत ते, सुईच्या छिद्रातून हत्तीच काय अनंत ब्रह्मांड बाहेर काढू शकतील, त्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं आहे. म्हणे तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. आता बघा, सांगणारा एकच आहे, जे सांगितलं जातंय ते एकच आहे, पण ऐकणारे दोन वेगवेगळ्या प्रवृत्तीचे आहेत. म्हणून होणारा परिणाम आणि येणारा रिस्पॉन्स आजच्या भाषेमध्ये वेगवेगळा आहे, येणारा प्रतिसाद वेगवेगळा आहे. म्हणून धर्मराज युधिष्ठिराला जेव्हा सांगितलं जातंय की सुईच्या छिद्रातून भगवान हत्ती बाहेर काढतायत, तेव्हा धर्मराज म्हणतात की ते अनंत ब्रह्मांड सुईच्या छिद्रातून बाहेर काढू शकतील. हा काय आहे? हा भगवंतावरचा विश्वास आहे, भगवंताच्या सामर्थ्यावरचा विश्वास आहे. म्हणून त्यांची प्रार्थना सफल होते. एकदा भगवंताला हाक मारली की अनंत कोटी ब्रह्मांड नायक समोर उभा राहतो, कारण त्यांची संतांची प्रार्थना ही भगवत विश्वासपूर्वक असते. दुसरा प्रार्थनेचा नियम आहे, प्रार्थना विनयानं संपन्न होऊन केली पाहिजे. विनय म्हणजे विनम्रता. वैयक्तिक प्रार्थना करताना भगवंताकडे आपल्याकडे विनय असला पाहिजे. विनय कधी निर्माण होतो? कुणाला नमस्कार करतो आपण? आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्यालाच आपण नमस्कार करतो, त्याच्या समोरच आपण हात जोडतो की त्याचं समोरच्याचं श्रेष्ठत्व आपण मान्य केलेलं आहे. मग समोरच्याचं श्रेष्ठत्व मान्य करणं, पण ते कसं मान्य करणं? मनापासून मान्य करणं, विनयानं मान्य करणं, विनम्रतापूर्वक मान्य करणं, अहंकार शून्य होऊन मान्य करणं. अशा भावनेतून जेव्हा प्रार्थना होते तेव्हा ती प्रार्थना सफल होते. म्हणून प्रार्थनेचा दुसरा नियम सांगितला, विनय. गजेंद्राचं चरित्र जे भागवतामध्ये येतं ना, अनेकांना त्यानं प्रार्थना केली, मुलाबाळांना, सगळ्यांना. शेवटी त्यांना अहंकाराचा त्याग केला आणि भगवंताची प्रार्थना केली. भगवान आले, एकाच शब्दावर आले, नारायणा अखिल गुरु भगवन नमस्ते असं म्हटल्यावर परमात्मा आले. म्हणून ती विनयानं केलेली प्रार्थना आहे. आणि तिसरा प्रार्थनेचा नियम आहे हृदय शुद्धी. एक आहे भगवत विश्वास, दुसरा आहे विनय आणि तिसरी आहे हृदय शुद्धी. जोपर्यंत हृदय शुद्ध नाही, विकारांनी बरबटलेलं आहे, अहंकाराने बरबटलेलं आहे, द्वेषानं, रागानं, लोभानं बरबटलेलं आहे, तोपर्यंत ती प्रार्थना सफल होत नाही. जेव्हा हृदय शुद्धीपूर्वक प्रार्थना होते तेव्हा ती प्रार्थना सफल होते. म्हणून प्रार्थना करताना कपटबुद्धी असू नये. कपटबुद्धीला सोडून प्रार्थना करावी, म्हणजे ती पूर्ण होते. मग प्रार्थना हृदयशुद्धीनं व्हावी, भगवत विश्वासपूर्वक व्हावी, विनयपूर्वक व्हावी, सगळं ठीक आहे. पण प्रार्थना करतो कधी जीव? तुम्ही विचार करा, देवाची प्रार्थना कधी केली जाते? संकट आलं. मग काय करतो आपण? देवाला पाण्यात ठेवतो, देव पाण्यामध्ये ठेवतो, देवाची प्रार्थना करतो, देवा या संकटातून बाहेर काढ. स्वतःवर संकट आलंय म्हणल्यावर स्वतः पाण्यात बसायला पाहिजे की नाही? देवाला कशाला पाण्यात ठेवायला पाहिजे? पण आपण देवाला पाण्यात ठेवतो, म्हणजे संकट निवारणासाठी प्रार्थना केली जाते, योगक्षेमासाठी प्रार्थना केली जाते. योगक्षेम म्हणजे काय? अप्राप्ताची प्राप्ती आणि प्राप्ताचं रक्षण. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे काय? माझ्याकडे गाडी नाहीये, मला वाटलं गाडी मिळावी, अप्राप्ताची प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना. असलेली गाडी कुठेही ऍक्सिडेंट होऊन तिला काही होऊ नये म्हणजे प्राप्ताचं रक्षण, म्हणजे क्षेम. याला योगक्षेम म्हणतात. म्हणून योगक्षेमासाठी प्रार्थना होते. आणि तिसरी प्रार्थना जी होते, श्रेष्ठ प्रार्थना, आधीच्या दोन प्रार्थना आहेत ना त्या कनिष्ठ प्रार्थना आहेत, म्हणजे ती संकट निवारणासाठी असू दे किंवा योगक्षेमासाठी होऊ दे. पण भगवत तत्वाच्या बोधाकरता जेव्हा प्रार्थना होते तेव्हा ती श्रेष्ठ प्रार्थना म्हटली जाते आणि ती खऱ्या अर्थानं प्रार्थना म्हणायला योग्य असते. म्हणून आदर्श प्रार्थना कशी असावी? धर्मशास्त्र सांगतं, दैवी शक्तीशी संबंध जोडते ती प्रार्थना असते. सकाळी उठलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, नुसतं ड्युटीला जाताना जसं आपण बॉसची बोलतो वरवर, तसं बोलणं केलं तर त्याच्यानं भगवान प्रसन्न होत नाही.
याकरता दैवी शक्तीशी संबंध जोडण्याकरता जेव्हा प्रार्थना होते तेव्हा ती प्रार्थना म्हणायला योग्य असते. जी सकाम नसते ती प्रार्थना असते, म्हणजे ती निष्काम असली पाहिजे. त्याच्याकडून काहीतरी मागणी असू नये, भगवंताकडून काही मागणी असू नये, ती निष्काम असावी. सकाम नसते ती प्रार्थना असते. दैवी शक्तीशी संबंध जोडते ती प्रार्थना असते. आपल्या आराध्याचं ज्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान असतं ती प्रार्थना असते. ज्याच्याकडे आपण पदर पसरतोय तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, अखिल ब्रह्मांडाचा धनी आहे, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्याच्या दृष्टीनं प्रार्थना झाली पाहिजे. म्हणून आराध्याचं ज्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान आहे ती जेव्हा होते तेव्हा त्याला प्रार्थना म्हणतात. दंभ आणि प्रदर्शन रहित जी असते. दंभ माहितीये का तुम्हाला कसा असतो? बगळा असतो ना, बगळा तो सतत एकाग्र बसलेला असतो पाण्यामध्ये, एकदम एकाग्र, हलत नाही, डुलत नाही, काहीच करत नाही. कशासाठी? माशावर त्याचं लक्ष असतं. मासे पकडण्यासाठी तो एकाग्र झालेला असतो. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये असं दंभपूर्वक ध्यान एकाग्र होणाऱ्याला बक ध्यान म्हणतात. दंभानं केलं जाणारं ध्यान. दंभ प्रदर्शन रहित जी असते, म्हणजे दिवसभर निवांत बसलोय पण लोक आले लगेच हात जोडून डोळे बंद करून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत बसलोय, याला दंभ म्हणतात. किंवा प्रदर्शन, आम्ही फार भक्त आहोत म्हणून फारच माळा घालणं, फारच त्याचं प्रदर्शन करणं, हेही भक्तीमध्ये चालत नाही. अशी प्रार्थना नसते. प्रदर्शन रहित असते, दंभ रहित असते, सकामता जिच्यामध्ये नसते, आराध्याचं ज्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान असतं आणि दैवी शक्तीशी संबंध जोडते, तिला प्रार्थना म्हणतात. प्रार्थना नित्यही असते, नित्य होणारी. नैमित्तिकही असते, एकादशीला होणारी, श्रावणात होणारी, श्रावणातल्या सोमवारी होणारी. 1 लोटा जल सगळे घालायला जातात भगवान शंकराला. प्रदीप मिश्राजींनी सगळ्या स्त्रियांना सांगून टाकलं 1 लोटा जल कल्याण करणार आहे. तेव्हापासून स्त्रिया महादेवाला सोडायलाच तयार नाहीत. इतक्या त्या महादेवावर तुटून पडलेल्या स्त्रिया, काही विचारू नका. 1 लोटा जल घालतात पण महादेवावर पडलेली घाण मात्र काढत नाही. 1 लोटा जल घालून निघतात. कुजलेली बेलाची पानं, कुजलेली फुलं ती नाहीत काढत. ती सुद्धा सेवा आहे, ती खरी सेवा आहे. शिवपुराणामध्ये कथा येते, एक पक्षिणी शिवलिंगावरचं एक प्रसाद खायला आली आणि प्रसाद खाता खाता तिच्या पंखांची फडफड झाली. त्याच्यामुळे शिवलिंगावरची धूळ झटकली गेली, तर तिला अप्सरेचा जन्म प्राप्त झाला त्या पक्षिणीला, असं वर्णन येतं शिवपुराणामध्ये. म्हणजे प्रसादाच्या लोभानं आलेली पक्षिणी पंखांची फडफड करते, त्याच्यानं धूळ झटकली जाते आणि तिला चांगल्या योनीची प्राप्ती होते. एवढा तो आशुतोष करुणाशाली आहे. कर्पूर गौरम करुणावतारम, करुणेचा अवतार आहे. म्हणून 1 लोटा जल घालताना त्याच्यावरची घाण स्वच्छ केली तर आशुतोष लवकर प्रसन्न होतील, भगवान लवकर प्रसन्न होतील. म्हणून नैमित्तिक प्रार्थनाही होते, ज्याला मी आजच्या भाषेत सीझनल भक्ती म्हणते, जी श्रावणातच उदयाला येते. अधिक महिना आत्ता गेला, इतकी भक्ती होती काय विचारूच नका. जे ते अनारशाचं दान, जे ते अनारशाचं दान, इतकी भक्ती निर्माण झाली होती. म्हणून ती नैमित्तिक प्रार्थना असते. कामनेनं केली जाणारी प्रार्थना ही काम्य प्रार्थना किंवा सकाम प्रार्थना असते. उत्तम पुरुषाकडून केली जाणारी भगवंताच्या शरणागतीची प्रार्थना ही सात्विक प्रार्थना असते. मध्यम पुरुष राजसिक प्रार्थना करतात आणि अधम पुरुष ही तामसिक प्रार्थना करतात. अशा वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपल्याला हजारो प्रकार करता येतील. पुढे आहे सामाजिक प्रार्थना. समाजाच्या उद्धारासाठी भगवंताकडे श्रेष्ठाकडे केली गेलेली मागणी म्हणजे सामाजिक प्रार्थना. राष्ट्राच्या अभ्युदयासाठी जी प्रार्थना होते तिला सामाजिक प्रार्थना म्हटलं जातं. वैश्विक कल्याणाचा दृष्टिकोन ज्याच्यामध्ये असतो त्याला सुद्धा सामुदायिक प्रार्थना म्हटलं जातं. धियो यो नः प्रचोदयात, गायत्री मंत्रात जे म्हटलंय, जगासाठीच मागितलंय, ती सामुदायिक प्रार्थना आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, ही प्रार्थना सुद्धा सामुदायिक प्रार्थना आहे. सर्व सुखाची अपेक्षा त्याच्यामध्ये केली. मग ज्ञानोबरायांची प्रार्थना, ज्याला आपण पसायदान म्हणतो, ती वैयक्तिक आहे
का सामाजिक आहे याचा थोडासा विचार करू आपण. वैयक्तिक म्हणावं त्यालाही म्हणण्याला एक आपल्याकडे कारण आहे. कारण ज्ञानोबा काय म्हणतात, तोषोनी मज द्यावे पसाय दान है. तोषोनी हे विश्वात्मक देवा तू संतुष्ट हो आणि मला दे. काय दे? हे पसाय दान दे. मला दे म्हणजे वैयक्तिक मागणं आहे की नाही, म्हणून ती वैयक्तिक प्रार्थना असं म्हणायला जागा आहे. पण आपला मी आणि संतांचा मी वेगवेगळा आहे. आपला मी कोणता आहे? आपला मी फक्त आपल्या देहापुरता आहे. पण संतांचा मी आपल्यासारखा संकुचित नाही आहे. मी तो वासुदेव तत्वतः. सगळीकडे वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ ही संतांची बुद्धी आहे. कणाकणामध्ये जळास्थळामध्ये भरलेला विठ्ठल बघण्याची त्यांची दृष्टी आहे. म्हणून त्यांचा मी व्यापक आहे. म्हणून तोषोनी मज द्यावे असं म्हटलं तरी सुद्धा ती वैयक्तिक नाहीये, सामाजिकच प्रार्थना आहे. पसायदान बघा ना तुम्ही, गीतेमध्ये परमात्मा जेव्हा म्हणतात वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ, मला याचं वैशिष्ट्य विशिष्ट वाटतं, आश्चर्य वाटतं. परमात्मा म्हणतोय की असा महात्मा दुर्लभ आहे. कसा? जो सगळीकडे वासुदेवाला पाहतो असा. मग असे जे म्हणतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपण जाहला. हे विश्व ज्यांना आपलं घर वाटतं, विश्व हे घर आहे आणि त्या घरातलं देवघर म्हणजे आपली भारतभूमी आहे. लक्षात घ्या, आपला भारत देश आहे. विश्वरूपी घरातलं देवघर म्हणजे आपला भारत देश आहे. म्हणून मागणी विश्वासाठी आहे. पण म्हणतात काय, तोषोनी मज द्यावे पसाय दान है. फार सुंदर वर्णन आहे, गोड प्रार्थना आहे. प्रार्थना करताना या पसायदानाची सुरुवात ज्या शब्दानं होते तो शब्द आहे आता विश्वात्मके देवे. येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान है. पहिला शब्द कोणता आहे पसायदानातला? आता. आता म्हणजे कधी? आता हा शब्द संस्कृतमध्ये अथ या अर्थानं वापरला जातो. ब्रह्मदेवाच्या कंठामधून सृष्टीच्या सुरुवातीला 2 शब्द प्रगट झाले. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावैतो ब्रह्मण पुरा कंठम भेत्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. 2 शब्द हे मांगलिक म्हणजे मंगल करणारे मानले जातात आणि ब्रह्मदेवाच्या कंठामधून पहिल्यांदा प्रगट झाले. असं आपल्याची कशी पूजा वगैरे करतो, अर्चना वगैरे करतो, याचं वर्णन पंचम स्कंदात आहे आणि प्रल्हादाचं चरित्र हे सप्तम स्कंदात आहे. तर त्या पंचम स्कंदामध्ये नरसिंह भगवंताची प्रार्थना जेव्हा येते तेव्हा स्वस्त्यस्तु विश्वस्य खलप्रसीदतां अशी प्रल्हादानं नरसिंह भगवंताला प्रार्थना केलेली आहे. आणि तेच प्रार्थनेचं बीज आपल्याला ज्ञानोबरांच्या पसायदानामध्ये दिसतं किंवा त्याचाच विस्तार आपल्याला पसायदानामध्ये दिसतो. म्हणून प्रकृष्ट अर्थना श्रेष्ठ मागणी म्हणजे प्रार्थना किंवा प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना. श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठांनी म्हणजे पसायदान कुणी मागितलंय? ज्ञानोबरांनी मागितलंय. कुणाकडे मागितलंय? निवृत्तीनाथांकडे मागितलंय, ज्याला विश्वात्मक देव ज्ञानोबराय म्हणतात. अशा निवृत्तीनाथांकडे ते पसायदान मागितलंय. विश्वात्मक देवाला ते पसायदान मागितलेलं आहे. म्हणून श्रेष्ठांनी केलेली याचना म्हणजे प्रार्थना असेल तर ज्ञानोबरायांसारख्या श्रेष्ठांनी केलेली ती मागणी आहे. म्हणून त्याला विशेषत्वानं प्रार्थना असं संबोधायला हरकत नाही. किंवा प्रकृष्टेभ्यो अर्थना प्रार्थना. श्रेष्ठासाठी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना किंवा श्रेष्ठासाठी केलेली याचना म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठासाठी मागितलंय का? श्रेष्ठासाठी मागितलंय, दुर्जनासाठी सुद्धा मागितलंय, पण विशेषत्वानं श्रेष्ठासाठी मागितलंय. सुरुवात मात्र दुर्जनापासून केलेली आहे. दोघांसाठी मागणी मागितली आहे. श्रेष्ठा म्हणजे प्रकृष्टेभ्यो अर्थना प्रार्थना या व्याख्येतून विचार करायचा झाला तर आणि ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकीय आहे. म्हणजे ग्रंथोपजीवी लोकांसाठी ज्ञानोबराय मागतात आणि ज्ञानी भक्तासाठी सुद्धा ज्ञानोबराय मागतात. म्हणून श्रेष्ठासाठी केलेली ही प्रार्थना आहे. म्हणून पसायदान एक प्रकारची श्रेष्ठ प्रार्थना आहे
असं आपल्याला म्हणता येईल. किंवा प्रकृष्टादर्थना प्रार्थना, श्रेष्ठापासून मागून घेणं यालाही प्रार्थना म्हणतात. श्रेष्ठांनी मागितलं आणि श्रेष्ठापासून मागितलं. ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत म्हणून श्रेष्ठांनी मागितलं आणि श्रेष्ठांपासून मागितलं म्हणजे कुणाकडून? निवृत्तीनाथांकडून मागितलं, विश्वात्मक देवापासून मागितलं, देवाकडे मागितलं. आपणही म्हणतो अहो आम्ही तिथं गेलो आणि त्यांची खूप प्रार्थना केली, त्यालाही प्रार्थना म्हणत नाही. जीवाला, सामान्य व्यक्तीला, धनिकाला केलेली याचना ही मगाशी सांगितल्याप्रमाणे भीकच असते, त्याला प्रार्थना म्हणू शकत नाही. आपण जरा चांगला शब्द वापरायचा म्हटलं तर विनंती म्हणू शकतो, पण ती प्रार्थना असू शकत नाही. श्रेष्ठ याचना असावी, श्रेष्ठासाठी मागितलेली असावी, श्रेष्ठांनी मागितलेली असावी आणि श्रेष्ठाला मागितलेली असावी, त्याला प्रार्थना म्हणतात. म्हणून पसायदान ही एक विशिष्ट प्रार्थना आहे, जी प्रार्थना या सगळ्या व्याख्यांमध्ये बसते, सगळ्या व्याख्यांमध्ये बसते. बरं, त्यातही पुन्हा दोन प्रकार आहेत प्रार्थनेमध्ये. एक असते वैयक्तिक प्रार्थना आणि दुसरी असते सामुदायिक प्रार्थना. वैयक्तिक प्रार्थना आपण जेव्हा देवाकडे करतो तेव्हा त्याला काही नियम आहेत. लोक म्हणतात आम्ही प्रार्थना करतो पण पूर्णच होत नाही, त्याला काही नियमाने बद्ध करून देवाजवळ मागावं लागतं तेव्हा ते पूर्ण होतं. कोणते प्रार्थनेचे नियम आहेत? प्रार्थना करताना पहिला नियम वैयक्तिक प्रार्थनेसाठी सांगितला, देवाकडे आपल्यासारख्या सामान्यांनी प्रार्थना करताना भगवत विश्वासपूर्वक प्रार्थना झाली पाहिजे. पहिल्यांदा भगवंतावर नितांत विश्वास असला पाहिजे प्रार्थना करताना. आपलं कसं आहे, देव आहे का नाही याच संभ्रमात आहे आपण. अजून पूर्वजांनी मानलंय म्हणून आपण देवाला मानतोय, आपल्याला अनुभव आहे का हो देवाचा? नाही. धर्मावर विश्वास ठेवलाय काही प्रमाणात म्हणून आपण देवाला मानतोय. किंवा स्पष्टच बोलायचं झालं तर आपलं काही संसारात वाटोळं होऊ नये या भीतीनं आपण देवाला मानतोय. असं नाही केलं देवाचा कोप झाला तर काय करावं म्हणून आपण देवाला मानतोय. मग जेव्हा भगवत विश्वास असतो, भगवत विश्वासपूर्वक मागणी केली जाते तेव्हा ती प्रार्थना ठरते. हा प्रार्थनेचा पहिला नियम आहे, भगवत विश्वास असणं. आमचे गुरुजी त्याच्यासाठी एक उदाहरण द्यायचे. एकदा नारद महर्षी दुर्योधनाकडे गेले. नमस्कार केला नारदांना दुर्योधनाने. नमस्कार केल्यानंतर दुर्योधनाने विचारलं, नारदजी भगवान काय करतायत? नारदांचं व्यक्तिमत्व माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व आहे. तसे सगळे संत प्रिय आणि श्रेष्ठ आहेतच, पण त्यातल्या त्यात नामदेवराय आणि नारदजी हे अतिशय गोड व्यक्तिमत्व आहेत दोन. आणि नारदांचं असं आहे ते कोणत्याही पार्टीमध्ये चालतात. आजही समाजात आपल्या अशी माणसं आहेत, सगळ्या पार्टीत चालतात. असुरांकडे गेले तरी चालतात, देवांकडे गेले तरी चालतात, सज्जनांकडे गेले तरी चालतात, दुर्जनांकडे गेले तरी चालतात, असे चालतात. तसं नारदजींचं आहे, सगळ्या पार्टीत चालतात. दुर्योधनाकडे गेले, नारदांना नमस्कार केला आणि विचारलं दुर्योधनाने, भगवान काय करताय? सहज विचारलं. नारदांनी सांगितलं, भगवानना सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढताय. भगवान काय करतायत? सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढताय. खरं वाटलं का हो तुम्हाला? वाटलं का मला सांगा? नाही वाटणारच नाही, आपण दुर्योधनाचेच वंशज आहे, आपल्याला कशाला खरं वाटेल. मग दुर्योधनालाही वाटलं नाही. दुर्योधन म्हणाला, काय थापाडेत म्हणे तुम्ही, तुमचा देवही थापाडे, तुम्ही थापाडे, खोटारडे म्हणे. सुईच्या छिद्रातनं कधी हत्ती बाहेर निघत असतो का? निघणारच नाही म्हणे. नारद म्हणाले, बरोबर आहे तुझं, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. नारदजी तिथून उठले आणि युधिष्ठिराकडे आले. धर्मराज युधिष्ठिराने जेव्हा नारदांना पाहिलं, पूजयामास विधिवन् नारदं सुरपूजितं, नारदांची पूजा केली. धर्मराज युधिष्ठिराने पाय धुतले. साधूचं चरणतीर्थ घरामध्ये शिंपडलं की वंशवृद्धी होते असं धर्मशास्त्र सांगतं. म्हणून त्यांचे पाय धुतले, सगळ्या घरामध्ये त्यांच्या चरणतीर्थाचं सिंचन केलं, नमस्कार केला आणि मग विचारलं, कसे आहात? मग सांगितलं नारदाने, आम्ही बरे आहेत, आम्हाला काय, भगवंताच्या दासाला हरीची या दासा हरिदाही दिशा, आम्ही आनंदात आहे म्हणे. मग विचारलं, माझे प्रभू कसे आहेत, काय करतायत?
धर्मराज युधिष्ठिराने जेव्हा अतिशय विनम्रतापूर्वक विचारलं तेव्हा नारदांनी तेच सांगितलं. म्हणे भगवानना सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढतायत म्हणे भगवान. धर्मराज युधिष्ठिराने ते ऐकलं, त्याच्या डोळ्यातून घडघड अश्रू व्हायला लागले. नारदांचे पाय धरले आणि सांगितलं, नारदजी अहो भगवान आहेत ते, सुईच्या छिद्रातून हत्तीच काय अनंत ब्रह्मांड बाहेर काढू शकतील, त्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं आहे म्हणे. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. आता बघा, सांगणारा एकच आहे, जे सांगितलं जातंय ते एकच आहे, पण ऐकणारे दोन वेगवेगळ्या प्रवृत्तीचे आहेत. म्हणून होणारा परिणाम आणि येणारा रिस्पॉन्स आजच्या भाषेमध्ये वेगवेगळा आहे, येणारा प्रतिसाद वेगवेगळा आहे. म्हणून धर्मराज युधिष्ठिराला जेव्हा सांगितलं जातंय की सुईच्या छिद्रातून भगवान हत्ती बाहेर काढतायत, तेव्हा धर्मराज म्हणतात की ते अनंत ब्रह्मांड सुईच्या छिद्रातून बाहेर काढू शकतील. हा काय आहे? हा भगवंतावरचा विश्वास आहे, भगवंताच्या सामर्थ्यावरचा विश्वास आहे. म्हणून त्यांची प्रार्थना सफल होते. एकदा भगवंताला हाक मारली की अनंत कोटी ब्रह्मांड नायक समोर उभा राहतो, कारण त्यांची संतांची प्रार्थना ही भगवत विश्वासपूर्वक असते. दुसरा प्रार्थनेचा नियम आहे, प्रार्थना विनयानं संपन्न होऊन केली पाहिजे. विनय म्हणजे विनम्रता. वैयक्तिक प्रार्थना करताना भगवंताकडे आपल्याकडे विनय असला पाहिजे. विनय कधी निर्माण होतो? कुणाला नमस्कार करतो आपण? आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्यालाच आपण नमस्कार करतो, त्याच्या समोरच आपण हात जोडतो की त्याचं समोरच्याचं श्रेष्ठत्व आपण मान्य केलेलं आहे. मग समोरच्याचं श्रेष्ठत्व मान्य करणं, पण ते कसं मान्य करणं? मनापासून मान्य करणं, विनयानं मान्य करणं, विनम्रतापूर्वक मान्य करणं, अहंकार शून्य होऊन मान्य करणं. अशा भावनेतून जेव्हा प्रार्थना होते तेव्हा ती प्रार्थना सफल होते. म्हणून प्रार्थनेचा दुसरा नियम सांगितला, विनय. गजेंद्राचं चरित्र जे भागवतामध्ये येतं ना, अनेकांना त्यानं प्रार्थना केली, मुलाबाळांना, सगळ्यांना. शेवटी त्यांना अहंकाराचा त्याग केला आणि भगवंताची प्रार्थना केली. भगवान आले, एकाच शब्दावर आले, नारायणा अखिल गुरु भगवन नमस्ते असं म्हटल्यावर परमात्मा आले. म्हणून ती विनयानं केलेली प्रार्थना आहे. आणि तिसरा प्रार्थनेचा नियम आहे हृदय शुद्धी. एक आहे भगवद विश्वास, दुसरा आहे विनय आणि तिसरी आहे हृदय शुद्धी. जोपर्यंत हृदय शुद्ध नाही, विकारांनी बरबटलेलं आहे, अहंकाराने बरबटलेलं आहे, द्वेषानं, रागानं, लोभानं बरबटलेलं आहे, तोपर्यंत ती प्रार्थना सफल होत नाही. जेव्हा हृदय शुद्धीपूर्वक प्रार्थना होते तेव्हा ती प्रार्थना सफल होते. म्हणून प्रार्थना करताना कपटबुद्धी असू नये. कपटबुद्धीला सोडून प्रार्थना करावी, म्हणजे ती पूर्ण होते. मग प्रार्थना हृदयशुद्धीनं व्हावी, भगवत विश्वासपूर्वक व्हावी, विनयपूर्वक व्हावी, सगळं ठीक आहे. पण प्रार्थना करतो कधी जीव? तुम्ही विचार करा, देवाची प्रार्थना कधी केली जाते? संकट आलं. मग काय करतो आपण? देवाला पाण्यात ठेवतो, देव पाण्यामध्ये ठेवतो, देवाची प्रार्थना करतो, देवा या संकटातून बाहेर काढ. स्वतःवर संकट आलंय म्हणल्यावर स्वतः पाण्यात बसायला पाहिजे की नाही? देवाला कशाला पाण्यात ठेवायला पाहिजे? पण आपण देवाला पाण्यात ठेवतो. म्हणजे संकट निवारणासाठी प्रार्थना केली जाते, योगक्षेमासाठी प्रार्थना केली जाते. योगक्षेम म्हणजे काय? अप्राप्ताची प्राप्ती आणि प्राप्ताचं रक्षण. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे काय? माझ्याकडे गाडी नाहीये, मला वाटलं गाडी मिळावी, अप्राप्ताची प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना. असलेली गाडी कुठेही ऍक्सिडेंट होऊन तिला काही होऊ नये म्हणजे प्राप्ताचं रक्षण, म्हणजे क्षेम. याला योगक्षेम म्हणतात. म्हणून योगक्षेमासाठी प्रार्थना होते. आणि तिसरी प्रार्थना जी होते, श्रेष्ठ प्रार्थना, आधीच्या दोन प्रार्थना आहेत ना त्या कनिष्ठ प्रार्थना आहेत. म्हणजे ती संकट निवारणासाठी असू दे किंवा योगक्षेमासाठी होऊ दे. पण भगवत तत्वाच्या बोधाकरता जेव्हा प्रार्थना होते तेव्हा ती श्रेष्ठ प्रार्थना म्हटली जाते आणि ती खऱ्या अर्थानं प्रार्थना म्हणायला योग्य असते. म्हणून आदर्श प्रार्थना कशी असावी? धर्मशास्त्र सांगतं, दैवी शक्तीशी संबंध जोडते ती प्रार्थना असते. सकाळी उठलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, नुसतं ड्युटीला जाताना जसं आपण बॉसची बोलतो वरवर, तसं बोलणं केलं तर त्याच्यानं भगवान प्रसन्न होत नाही.
याकरता दैवी शक्तीशी संबंध जोडण्याकरता जेव्हा प्रार्थना होते तेव्हा ती प्रार्थना म्हणायला योग्य असते. जी सकाम नसते ती प्रार्थना असते, म्हणजे ती निष्काम असली पाहिजे. त्याच्याकडून काहीतरी मागणी असू नये, भगवंताकडून काही मागणी असू नये, ती निष्काम असावी. सकाम नसते ती प्रार्थना असते. दैवी शक्तीशी संबंध जोडते ती प्रार्थना असते. आपल्या आराध्याचं ज्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान असतं ती प्रार्थना असते. ज्याच्याकडे आपण पदर पसरतोय तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, अखिल ब्रह्मांडाचा धनी आहे, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्याच्या दृष्टीनं प्रार्थना झाली पाहिजे. म्हणून आराध्याचं ज्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान आहे ती जेव्हा होते तेव्हा त्याला प्रार्थना म्हणतात. दंभ आणि प्रदर्शन रहित जी असते. दंभ माहितीये का तुम्हाला कसा असतो? बगळा असतो ना, बगळा तो सतत एकाग्र बसलेला असतो पाण्यामध्ये, एकदम एकाग्र, हलत नाही, डुलत नाही, काहीच करत नाही. कशासाठी? माशावर त्याचं लक्ष असतं, मासे पकडण्यासाठी तो एकाग्र झालेला असतो. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये असं दंभपूर्वक ध्यान एकाग्र होणाऱ्याला बक ध्यान म्हणतात. दंभानं केलं जाणारं ध्यान. दंभ प्रदर्शन रहित जी असते, म्हणजे दिवसभर निवांत बसलोय पण लोक आले की लगेच हात जोडून डोळे बंद करून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत बसलोय, याला दंभ म्हणतात. किंवा प्रदर्शन, आम्ही फार भक्त आहोत म्हणून फारच माळा घालणं, फारच त्याचं प्रदर्शन करणं, हेही भक्तीमध्ये चालत नाही. अशी प्रार्थना नसते. प्रदर्शन रहित असते, दंभ रहित असते, सकामता जिच्यामध्ये नसते, आराध्याचं ज्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान असतं आणि दैवी शक्तीशी संबंध जोडते, तिला प्रार्थना म्हणतात. प्रार्थना नित्यही असते, नित्य होणारी. नैमित्तिकही असते, एकादशीला होणारी, श्रावणात होणारी, श्रावणातल्या सोमवारी होणारी. 1 लोटा जल सगळे घालायला जातात भगवान शंकराला. प्रदीप मिश्राजींनी सगळ्या स्त्रियांना सांगून टाकलं 1 लोटा जल कल्याण करणार आहे. तेव्हापासून स्त्रिया महादेवाला सोडायलाच तयार नाहीत. इतक्या त्या महादेवावर तुटून पडलेल्या स्त्रिया, काही विचारू नका. 1 लोटा जल घालतात पण महादेवावर पडलेली घाण मात्र काढत नाही. 1 लोटा जल गाळून निघतात. कुजलेली बेलाची पानं, कुजलेली फुलं ती नाहीत काढत. ती सुद्धा सेवा आहे, ती खरी सेवा आहे. शिवपुराणामध्ये कथा येते, एक पक्षिणी शिवलिंगावरचं एक प्रसाद खायला आली आणि प्रसाद खाता खाता तिच्या पंखांची फडफड झाली, त्याच्यामुळे शिवलिंगावरची धूळ झटकली गेली, तर तिला अप्सरेचा जन्म प्राप्त झाला त्या पक्षिणीला, असं वर्णन येतं शिवपुराणामध्ये. म्हणजे प्रसादाच्या लोभानं आलेली पक्षिणी पंखांची फडफड करते, त्याच्यानं धूळ झटकली जाते आणि तिला चांगल्या योनीची प्राप्ती होते. एवढा तो आशुतोष करुणाशाली आहे. कर्पूर गौरम करुणावतारम, करुणेचा अवतार आहे. म्हणून 1 लोटा जल घालताना त्याच्यावरची घाण स्वच्छ केली तर आशुतोष लवकर प्रसन्न होतील, भगवान लवकर प्रसन्न होतील. म्हणून नैमित्तिक प्रार्थनाही होते, ज्याला मी आजच्या भाषेत सीझनल भक्ती म्हणते, जी श्रावणातच उदयाला येते. अधिक महिना आत्ता गेला, इतकी भक्ती होती काय विचारूच नका. जे ते अनारशाचं दान, जे ते अनारशाचं दान, इतकी भक्ती निर्माण झाली होती. म्हणून ती नैमित्तिक प्रार्थना असते. कामनेनं केली जाणारी प्रार्थना ही काम्य प्रार्थना किंवा सकाम प्रार्थना असते. उत्तम पुरुषाकडून केली जाणारी भगवंताच्या शरणागतीची प्रार्थना ही सात्विक प्रार्थना असते. मध्यम पुरुष राजसिक प्रार्थना करतात आणि अधम पुरुष ही तामसिक प्रार्थना करतात. अशा वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपल्याला हजारो प्रकार करता येतील. पुढे आहे सामाजिक प्रार्थना. समाजाच्या उद्धारासाठी भगवंताकडे श्रेष्ठाकडे केली गेलेली मागणी म्हणजे सामाजिक प्रार्थना. राष्ट्राच्या अभ्युदयासाठी जी प्रार्थना होते तिला सामाजिक प्रार्थना म्हटलं जातं. वैश्विक कल्याणाचा दृष्टिकोन ज्याच्यामध्ये असतो त्याला सुद्धा सामुदायिक प्रार्थना म्हटलं जातं. धियो यो नः प्रचोदयात, गायत्री मंत्रात जे म्हटलंय, जगासाठीच मागितलंय, ती सामुदायिक प्रार्थना आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, ही प्रार्थना सुद्धा सामुदायिक प्रार्थना आहे. सर्व सुखाची अपेक्षा त्याच्यामध्ये केली. मग ज्ञानोबरायांची प्रार्थना, ज्याला आपण पसायदान म्हणतो, ती वैयक्तिक आहे
का सामाजिक आहे याचा थोडासा विचार करू आपण. वैयक्तिक म्हणावं त्यालाही म्हणण्याला एक आपल्याकडे कारण आहे. कारण ज्ञानोबाराय काय म्हणतात, तोषोनी मज द्यावे पसाय दान है. तोषोनी हे विश्वात्मक देवा तू संतुष्ट हो आणि मला दे. काय दे? हे पसाय दान दे. मला दे म्हणजे वैयक्तिक मागणं आहे की नाही, म्हणून ती वैयक्तिक प्रार्थना असं म्हणायला जागा आहे. पण आपला मी आणि संतांचा मी वेगवेगळा आहे. आपला मी कोणता आहे? आपला मी फक्त आपल्या देहापुरता आहे. पण संतांचा मी आपल्यासारखा संकुचित नाहीये. मी तो वासुदेव तत्वतः, सगळीकडे वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ, ही संतांची बुद्धी आहे. कणाकणामध्ये जळास्थळामध्ये भरलेला विठ्ठल बघण्याची त्यांची दृष्टी आहे, म्हणून त्यांचा मी व्यापक आहे. म्हणून तोषोनी मज द्यावे असं म्हटलं तरी सुद्धा ती वैयक्तिक नाहीये, सामाजिकच प्रार्थना आहे. पसायदान बघा ना तुम्ही, गीतेमध्ये परमात्मा जेव्हा म्हणतात वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ, मला याचं वैशिष्ट्य विशिष्ट वाटतं, आश्चर्य वाटतं. परमात्मा म्हणतोय की असा महात्मा दुर्लभ आहे. कसा? जो सगळीकडे वासुदेवाला पाहतो असा. मग असे जे म्हणतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपण जाहला, हे विश्व ज्यांना आपलं घर वाटतं, विश्व हे घर आहे आणि त्या घरातलं देवघर म्हणजे आपली भारतभूमी आहे. लक्षात घ्या, आपला भारत देश आहे. विश्वरूपी घरातलं देवघर म्हणजे आपला भारत देश आहे. म्हणून मागणी विश्वासाठी आहे. पण म्हणतात काय, तोषोनी मज द्यावे पसाय दान है. फार सुंदर वर्णन आहे, गोड प्रार्थना आहे. प्रार्थना करताना या पसाय दानाची सुरुवात ज्या शब्दानं होते तो शब्द आहे आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान है. पहिला शब्द कोणता आहे पसाय दानातला? आता. आता म्हणजे कधी? आता हा शब्द संस्कृतमध्ये अथ या अर्थानं वापरला जातो. ब्रह्मदेवाच्या कंठामधून सृष्टीच्या सुरुवातीला दोन शब्द प्रगट झाले. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावैतो ब्रह्मण पुरा कंठम भेत्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. दोन शब्द हे मांगलिक म्हणजे मंगल करणारे मानले जातात आणि ब्रह्मदेवाच्या कंठामधून पहिल्यांदा प्रगट झाले.